नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मंडळी, अनालायझरच्या यशामागे तुम्ही आहात. तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे मी मांडतोय ते ऐकावं वाटतं, बघावं वाटतं म्हणून तुम्ही बघता. भाऊ तोरसेकर काय, प्रभाकर सूर्यवंशी काय, अनय जोगळेकर, सुशील कुलकर्णी, अबा माळकर, अश्विन अघोर या सगळ्या मंडळींच्या यूट्यूब चॅनलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. म्हणजे अगदी आजकाल अधोरेखित नावाने एक अविनाश कुलकर्णी आहेत, ते पण प्रचंड बोलतायत. ही देखील गोष्ट खूपच आनंददायी आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी काढलेले आकडे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे का सांगणार आहे हे तुम्हाला आधी सांगितलं पाहिजे. मंडळी, खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण यापूर्वी असं म्हणायचो की ऐकायचो, वाचायचो मायापुरी किंवा तत्सम एखाद्या साप्ताहिकामध्ये, दैनिकांच्या मध्ये आपण वाचायचो की अमुक अमिताभ बच्चन इथे दिसला, तो विमानतळावर दिसला, तो पोलीस स्टेशन समोर दिसला, तो रस्त्यावर दिसला, आणि मग त्याचे फोटो निघायचे, त्याच्या बातम्या यायच्या, कारण तो अमिताभ बच्चन असायचा. कुठे हेमा मालिनी दिसायची, कुठे श्रीदेवी दिसायची. पुढे पुढे हेच श्रेय सगळ्या कलाकारांना मिळू लागलं. अक्षय कुमार इथे स्पॉट झाला, किंवा अमुक एक हिरो इथे स्पॉट झाला, अमुक एक हिरोईन इथे स्पॉट झाली. हे आपण सगळं पाहायचो, वाचायचो, वाचतोही आजकाल. सोशल मीडियावर देखील बघतो की आपल्याला हा माणूस इथे अचानक दिसला आणि मग वा क्या बात है आपण असं म्हणत असतो. ही चित्रपटातली मंडळी देखील हे मुद्दाम करू देत असतात, कारण त्यातच त्यांचं मार्केटिंग असतं. असाच प्रकार आणखी काही ठिकाणी होत असतो. म्हणजे निवडणुका आल्या की खास करून या राजकारण्यांसोबत हा मीडिया 24 तास, याचा दिवस कसा सुरू होतो, कसा संपतो ते बघूया, ते प्रचार कसा करतात ते बघूया. मग इथे थांबून त्यांनी चहा पिला, इथे थांबून त्यांनी हे खाल्ले, भजी खाल्ली, हे खाल्लं, असं आपण नेहमी वाचत असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं केले, महाराष्ट्राचे मंत्री तसं केले, पंतप्रधानांनी असं केलं, केंद्रीय मंत्री अचानक थांबले. या सगळ्या बातम्याही आपण बघत असतो. राजकारण्यांच्यासाठी सुद्धा ही एक प्रकारची प्रसिद्धी असते आणि ती घडत असते. म्हणजे हिरो हिरोईन काय किंवा राजकारणी काय यांच्या बाबत या सगळ्या गोष्टी या प्रचंड आवश्यक असतात, कारण त्यांना ते लोकांच्या पर्यंत पोहोचायला जायचं असतं. मग कधी कधी राजकारणी एखाद्या चॅनलच्या चर्चेमध्ये जातात. कुणी तो माझा कट्टा करतं, कुणी विशेष चर्चा करतं, कुणी बेधडक करतं, कुणी अजून काय करतं, कुणी काय करतं. हा माझा कट्टा देखील असाच फेमस आहे. त्याचं रूपांतरण काही ठिकाणी माझा वट्टा असं झालंय, पण मी मात्र आता त्याला प्रेक्षक थट्टा असं नाव देतोय. प्रेक्षक थट्टा, वाचक थट्टा असं नाव देतोय. प्रश्न असा पडतो की या वाचक थट्टा याला मी का म्हणतोय. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वेबवरती काही बातम्या मला बघायला मिळाल्या, काही फोटोज मला बघायला मिळाले, आणि ते मी उत्सुकतेनं बघत होतो. ते फोटोही आणि ती पोस्टही मी तुम्हाला दाखवणार आहे. या मोसमातला पहिला आंब्याचा रस खायला शरद पवारांच्या पुत्री सुप्रिया सुळे गेल्या, याची ती बातमी बघा. 2 वेळेला टाकली होती, एक वेळेला डिलीट केली आहे, एक वेळेला अजून कायम आहे. म्हणजे 2 वेळेला ही फेसबुकवरती पोस्ट केली गेली होती वेगवेगळ्या स्वरूपातली. ते फोटो बघा. सुप्रिया सुळे डावीकडून, सुप्रिया सुळे उजवीकडून, सुप्रिया सुळे रस पिताना, सुप्रिया सुळे यांच्यासोबत, सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत. म्हणजे इतके फोटो, 2-2 वेळेला बातमी. लोकांनी विचारल्यावर एक वेळेला डिलीट करायचं. अहो, खाली कमेंट पण येत आहेत, त्या पण बघून घ्या. त्यात लिहिलंय सोबत वांग्याचं भरीत आहे का. किती चाटणार टीव्ही वाल्यांनो, नाव घेत नाही मी, किती चाटणार टीव्ही वाल्यांनो. कोण आहेत सुप्रिया सुळे? कोण आहेत? फक्त एक लोकसभा सदस्य. ना सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या माजी मंत्री, ना माजी उपमुख्यमंत्री, ना माजी मुख्यमंत्री, ना भारताच्या माजी पंतप्रधान, भावी पंतप्रधानांच्या कन्या आणि भावी मुख्यमंत्री, पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असं बिरुद तुम्ही लावू शकता. फक्त एक लोकसभा सदस्य असलेल्या सुप्रिया सुळेंच्या डे टू डे मधल्या घडामोडी तुम्ही सांगता. त्या आज या हॉटेलवर जेवायला गेल्या, त्या आज त्या हॉटेलवर जेवायला गेल्या, त्यांनी सेल्फी विथ खड्डा काढला, मग आपलं सरकार आल्यावर सेल्फी विथ खड्डा काढला नाही, हे सगळं तुम्ही दाखवत असता. त्यांना चतुर्थीला काय आवडतं खायला हे पण तुम्ही दाखवत असता. म्हणजे हे सगळं दाखवणारे तुम्ही
हा सुप्रिया सुळेंच्यासाठीच चालवलेला चॅनल आहे का, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. म्हणजे त्याने आमरस काय खावा, काय करावं. कुठे ना कुठे सुप्रिया सुळे रोज आल्याशिवाय तुमचं चॅनल चालत नाही का, हा प्रश्न मला पडतो. आणि मला यासाठी पडतो की एका प्रेक्षकाने हा प्रश्न विचारलाच पाहिजे. कधी कधी आमच्याकडे काही दैनिकं चालतात बघा, त्याची मालक असतात. म्हणजे त्या मालकाचा एक तरी फोटो त्यात छापून आला पाहिजे, एक तरी. म्हणजे आमच्याकडे एक छोटं दैनिक आहे ज्याचे मालक मुख्य संपादक आहेत, दुसरा मुलगा कार्यकारी संपादक आहे, तिसरा मुलगा सहसंपादक आहे. आणि या तिघांचेही फोटो मोठे डिजिटल बॅनर करून दुकानाबाहेर लावलेलं असतं. म्हणजे ऑफिस बाहेर, दुकानच शब्द पटकन येतो, ऑफिस बाहेर लावलेलं असतं. त्यांच्याकडे 2 गाड्या आहेत, त्या गाड्यावरही त्या पेपरचं मोठं नाव आणि खानदानाचे संपादक सहसंपादक म्हणून फोटो असतात. हे असले संपादक मिरवत राहतात. आपल्या पेपरात आपलेच फोटो 2 तरी छापून आले पाहिजेत याची ते काळजी घेतात. असेच अजून एक संपादक आहेत, त्यांचे फोटो छापल्याशिवाय त्यांना करमत नाही. स्वतःच्या वाढदिवसाचा विशेषांक काढतात ते संपादक. काही संपादकांना आपलाच एक शो आपल्या वाहिनीवरती करावा वाटतो. ते खासदार झालेले करत होतेच, आपल्या वाहिनीवरती एक शो करत होतेच ते. अशा संपादकांच्या, मालक संपादकांच्या इच्छा त्या वाहिनीला पूर्ण कराव्या लागतात. तसं सुप्रिया सुळेंना दाखवणं हे एबीपी माझासाठी कंपल्शन झालंय का? जशा अदानी या विषयातल्या काही पवारांच्या गोष्टी समोर येत आहेत, तशा एबीपी या विषयात काही लपून आहेत का? एक प्रेक्षक म्हणून, त्यांचा याचा वाचक म्हणून, म्हणजे डिजिटलचा वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून या गोष्टीचा खुलासा येणं आवश्यक आहे. पण तो कधीच आपण करणार नाहीत याची खात्री आहे. एकदा तरी आपला मालक दाखवायचा या भूमिकेतून हे चाललंय. आणि असं असेल तर खूपच वाईट असेल. ती असेल प्रेक्षक थट्टा, एवढं लक्षात घ्या. नमस्कार.